आजपर्यंत जी प्रगती आंबेडकरी समाजाची होणं गरजेची होती ती आत्तापर्यंत झाली नाही आणि ती खुंटत चाललेली आहे. एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये तुमची 37% संख्या असताना सुद्धा तुमचं राजकीय प्रतिनिधित्व स्टेबल होत नाही, ही एक शोकांतिका आपल्या आंबेडकरी समाजामध्ये आहे. एखादा आमदार जर प्रश्न विचारला तर तिथल्या संबंधित मंत्री तिथला संबंधित जो अधिकारी आहे त्याला फाईल घेऊन तिथे विधानभवनमध्ये जावं लागतं. म्हणजे एवढी ताकद एका आमदाराच्या प्रश्नामध्ये. आज आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, आज आपल्या लोकांचे प्रश्न, आज छोट्या छोट्या प्रश्नासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं. राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं लागलेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरवादी समाजाची किंवा बौद्ध समाजाची अनुसूचित जातीची देखील महत्त्वाची अशी भूमिका राहिलेली आहे आणि ते पुढच्या काळातही राहणार आहे. परंतु बाबासाहेबांनी ज्या उद्देशाने RPI स्थापन केले होते किंवा बाबासाहेबांच्या संकल्पनेतला हा पक्ष होता आणि त्याची नंतर स्थापना झाली आणि आत्ता जर पाहिलं तर या RPI पक्षाची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात गटातटात हा पक्ष विभागले गेलेला आहे. आपल्यासोबत या समाजातील किंवा आंबेडकरी विचारधारेवर काम करणारे युवक आहेत. या युवकांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आतिश बनसुडे आहेत. हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात देखील काम करत आहेत. काय सांगाल, जे आपली अधोगतीकडे वाटचाल आहे, चाल सुरू आहे या पक्षाची, तर काय युवक म्हणून कसा विचार करतात? मुळात आंबेडकरी समाजाचं राजकारण किंवा समाजकारण ज्यावेळी आपण पाहतो, प्रकर्षाने एक गोष्ट अशी आपल्याला दिसते की आजपर्यंत जी प्रगती आंबेडकरी समाजाची होणं गरजेची होती ती आत्तापर्यंत झाली नाही आणि ती खुंटत चाललेली आहे. याच्यामागचं मुख्य कारण म्हणजे समाजकारणामध्ये एखादा तरुण ज्यावेळी आपलं एक तन-मन धनाने वर्कआउट करतो, त्यानंतर काही महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊन तो राजकारणात येतो. परंतु राजकारणात येत असताना त्याला पक्ष निवडणं अवघड होतं. मुळामध्ये एक क्रायटेरिया सेट त्याने मनामध्ये केलेला पाहिजे होता की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी म्हटलं होतं की उपाशीपोटीचा कार्यकर्ता हा लाचार होतो, तर तशा पद्धतीची एक अधोगती निर्माण झाली. मुळामध्ये तुमचा बेस पहिल्यांदा तुम्ही कॉन्क्रीट तुम्ही परफेक्ट केलं पाहिजे, आर्थिक तुम्ही स्टेबल झाले पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्या पदावर आहात तर त्या पदाला न्याय देण्याकरता तुमच्या शैक्षणिक आहारता तेवढी असली पाहिजे आणि ते करत असताना समाजामध्ये तरुणांची एक अशी पळी निर्माण झालेली पाहिजे की ज्याच्यामध्ये तो समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाला म्हणजे एक साजे असं काम करू शकेल. मुळामध्ये आंबेडकरी समाजामध्ये जे काही राजकारण आत्ताच्या घडीला चालू आहे, जे आपण अधोगतीवर आहे असं म्हणतो आहे, काही ठिकाणी तुम्ही हे बघू शकताय की एक असा वर्ग निर्माण झाला आहे समाजामध्ये जो ग्रुप, गट, तट याच्यामध्ये विखुरलेला आहे. अनेकांनी आपल्या शिक्षणाला प्राधान्य देण्यापेक्षा कोणत्या तरी संस्थेमध्ये, संघटनेमध्ये किंवा इतर कोणत्या तरी ह्याच्यामध्ये येणं पसंत करतात आणि मुळामध्ये त्यांचा शिक्षणाकडचा ओढा कमी होत चालला आहे. ज्या पद्धतीने ओढा कमी होत चालला आहे त्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक आहारतेला त्याचं नुकसान आहे आणि त्यानंतर जी परिपक्वता येणं गरजेची आहे, जी शिक्षणातून येते, जी अनुभवातून येते, तदनंतर तुम्ही समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश करता आणि प्रवेश करत असताना हे जे अनुभव आहेत हे जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे येऊन तुमच्या भूमिका प्रकर्षाने आणि प्रखरपणे मांडू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने उदाहरण दिलं की 37 नंतरची जी राजकीय शक्ती होती, जी मोठी म्हणजे भारतातली दुसरी सगळ्यात मोठी राजकीय शक्ती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली होती. स्वतंत्र मजूर पक्षापासून ते आजपर्यंत त्याची अधोगती कशी होत गेली. मुळात एक बेस, एक केडर जे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना हवं आहे, जे विद्यार्थ्यांपासून आपण विचार केला आणि कार्यकर्त्यापर्यंत केला, जर जे प्रशिक्षण हवं आहे त्या प्रशिक्षणाचा अभाव आहे. नेते मशगूल आहेत त्यांच्या निर्णयामध्ये आणि त्यांची मशगूलता ही आमच्यासारख्या तरुणावर लादली जाते. म्हणजे एखादा ठाम निर्णय आला आणि समजा आपण एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये तुमची 37% संख्या असताना सुद्धा तुमचं राजकीय प्रतिनिधित्व स्टेबल होत नाही, ही एक शोकांतिका आपल्या आंबेडकरी समाजामध्ये आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम या तरुणांची जी भरकटलेली फळी आहे त्यांना एकत्र आणणं गरजेचं आहे आणि त्यांना एकत्र आणत असताना त्याच्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय प्रगतीकडे वाटचाल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाबासाहेब एके ठिकाणी भाषणात असं म्हणतात की या हजारो वर्षे अंधकारात रुतलेल्या या समाजाला बाहेर काढताना जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला शासनकर्ते जमात व्हायचं आहे. परंतु महाराष्ट्रात किंवा या आंबेडकरी ज्या विचारधारेवर काम करणारे राजकीय पक्ष आहेत त्यांची जी भूमिका बघितली तर ते सातत्यानं सांगत असतात की आम्ही आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करतो आहे. मग सातत्याने इलेक्शन आलं की एक मुद्दा पुढे येतो की रिपायचं ऐक्य व्हावं, परंतु ते होताना दिसत नाही.
आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे की आजपर्यंत रिपब्लिकन ऐक्याचे अनेक प्रयोग झालेत. आपण रिडालोसचा प्रयोग बघितला असेल, रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग बघितला असेल, त्यानंतर श्रमिकांना एकत्र करून, मजुरांना एकत्र करून ऐक्याची एक कास धरली होती. त्या पद्धतीचे राजकारण आत्तापर्यंत होत आलं. परंतु याच्यामध्ये काय आहे की काही महत्त्वाकांक्षी लोक हा निर्णय घेतात, परंतु इतर नेते जे काही आमिषांना बळी पडतात, मग महामंडळाच्या आमिषांना बळी पडणं असू द्या किंवा एखाद्या आमदारकी, खासदारकी, नगरसेवक अशा एखाद्या पदासाठी पूर्ण समाजाला एका विशिष्ट पक्षाला बांधणीला बांधणं हे आजपर्यंत धोकादायक राहिलेलं आहे. आपण इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर सगळ्यात जास्त रोष हा गवईंपासून येतो आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आंबेडकरी राजकारणाचा बदल कालांतराने होत गेलेला आहे. आता तुम्ही सोशल इंजिनिअरिंगचा वापर बघितला तर UPमध्ये सत्ता बसू शकते. म्हणजे आंबेडकरी विचारामध्ये एवढी ताकद आहे, जर UPसारख्या मोठ्या एका राज्यामध्ये सत्ता बसू शकते आणि मुख्यमंत्री आपला होऊ शकतो, ते महाराष्ट्रात का होत नाही? तर याचं मुख्य कारण म्हणजे गटतट आहे. गटातटामध्ये विखुरलेला समाज याला जोपर्यंत स्वतःचं अस्तित्व लक्षात येणार नाही, स्वतःची महत्त्वाकांक्षा त्याची जागरूक होणार नाही, स्वतःची राजकीय एक अधिष्ठान त्याला म्हणजे प्रूव्ह करायचं असेल तर ते कसं करायचं, त्याच्याबद्दल तो स्वतःची अभ्यासू वृत्ती वापरत नसेल तर ते सगळं फोलच ठरत जाणार आहे. गटातटात विखुरलेलं राजकारण हे तरुणांपासून सुरुवात केली पाहिजे. तरुणांचं त्या ठिकाणी मन परिवर्तन झालं पाहिजे, मत परिवर्तन झालं पाहिजे. तरुणांना एकत्र कसं करायचं या विषयावर चर्चा केली पाहिजे. मग याच्यानंतर निश्चितच आपल्याला एका विशिष्ट स्टेजला, एका विशिष्ट पातळीला गेल्यावर आपण नक्कीच राजकीय परिवर्तन करू शकतो. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, तर ते स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही असं मला वैयक्तिक वाटतं. परंतु एकेकाळी या रिपब्लिकन पक्षाचे खासदार देखील होते आणि शिवराज सारखे हैदराबादचे ते अध्यक्ष देखील राहिलेत. परंतु आता जर बघितलं जो तो उठतोय आणि RPIचा गल्लीबोळातील देखील प्रदेशाध्यक्ष किंवा संस्थापक अध्यक्ष होताना दिसतोय. मी तुम्हाला मग तेच म्हटलं की तरुणांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि नंतर राजकीय अधिष्ठान. आपण शिक्षणामध्ये अर्धवट थांबू, आपण सामाजिक कार्यामध्ये अर्धवट थांबू, राजकीय सांस्कृतिक कार्यामध्ये अर्धवट थांबू, तर राजकीय सत्तेमध्ये प्रस्थापित होण्याकरिता ह्या तिघांचा थोडा म्हणजे खारीचा वाटा तर असेल की नाही. मुळामध्ये समाजाला एकत्र करण्यासाठी जी अधिष्ठानं आहेत की समाजामध्ये जे गटतट आहेत, मी पहिल्यांदाच म्हटलं की प्रशिक्षण शिबिर होणं गरजेचं आहे. तरुणांची मतपरिवर्तन होणं गरजेचं आहे. आणि मतपरिवर्तन करत असताना आंबेडकर हा एकच अध्याय त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर ह्या शासनकर्ती समाज बनवायचा असेल ह्या समाजाला, तर आपल्याला मुळातच तरुणांना जे भरकटत चालले आहेत, जे काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, BJP आणि आता हे उबाटा, शिंदे अशा गटामध्ये यांचा कल वाढतो आहे. मग याच्यामध्ये हे लक्षात दिसून येतं प्रकर्षाने की आर्थिक स्थिती स्टेबल नसल्याकारणे स्वतःचं आर्थिक उत्थान करण्यासाठी आपली व्यक्ती ती दुसऱ्या पक्षात जाऊन काम करते आणि त्या ठिकाणीही त्याला सन्मानाचा आणि असन्मानाची वागणूक मिळत नाही. कुठेतरी एखादं नगरसेवक पद द्यायचं आणि तिथेही त्याला पाडायचं आणि त्याला कायमस्वरूपीचा आपला कार्यकर्ता बनवायचा आणि त्याच्या समाजाची ताकद आपल्या मागं घ्यायची. हे षडयंत्र समाजाने ओळखलं पाहिजे, तरुणांनी ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. स्वाभिमानी बनणं का गरजेचं आहे, तर ते इतकं दिसून येतं एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता स्वतः स्टेबल झाला तर तो स्वतःच्या समाजाला स्टेबल करू शकतो आणि स्वतःसह घराला स्टेबल करू शकतो आणि राजकीय प्रस्थापितांना विरोध आणि धक्का देऊ शकतो. मग त्याच्यानंतर बाकी सगळ्या सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास आपण करूयात. काय सांगाल तुम्ही? दलित पॅंथरने एकेकाळी इथल्या जातीवादाविरुद्ध मोठं बंड केलं होतं आणि त्यांना चोख असं उत्तर दिलं होतं. आणि याच दलित पॅंथरमधून साहित्यिक असतील किंवा वेगवेगळे नेते देखील जन्माला आले. रामदास आठवलेसारखे या ठिकाणी दलित पॅंथरमधून नेते निर्माण झाले. नामदेव ढसाळ असतील, जवी पवार असतील, अनेक दिग्गज या चळवळीने किंवा या दलित पॅंथरने दिले. परंतु आता ही जी चळवळ आहे ती कुठंतरी थांबल्यासारखी वाटत नाही का? आणि आत्ता जे तरुणांचे जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न काय आहेत? जय भीम. मी प्रवीण कांबळे. सर, तुम्ही आत्ताच म्हटल्याप्रमाणे पॅंथरचा एक लढा महाराष्ट्रामध्ये 70च्या दशकामध्ये जो सुरू झाला, त्यातून एक निर्णायक गोष्ट महत्त्वाची घडली की जागोजागी जो गल्लीबोळामध्ये जो तरुण होता, युवक होता, तो जागृत झाला, एका प्लॅटफॉर्मकारी एकत्र आला आणि त्याच्यामध्ये जागृती निर्माण झाली की आमच्यावर अन्याय होतो आहे मोठ्या प्रमाणात आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध बंड केला पाहिजे. अशा पद्धतीने एक तरुणाची एक संचय निर्माण झाला आणि दलित पॅंथरचं जे जाळं आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलं गेलं. परंतु नंतरच्या काळामध्ये
दलित पॅन्थरच्या जे संघटन होतं मजबूत, त्याचं राजकीय चळवळीमध्ये रूपांतर होणं गरजेचं होतं, परंतु तिथं ते होताना दिसलं नाही. आणि तिथून जे राजकारणाचा जो उदय असतो, जो नेता म्हणून जो उदय होतो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि तिथं फूट पाडायचं काम केलं. कारण काय झालं होतं, आपल्या नेत्यांना एक वाक्यता जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला एकत्र येऊन लढा घ्यावा आणि कुणाचं तर नेतृत्व स्वीकारावं लागेल. आणि त्या दलित पॅन्थरमध्ये काय झालं की अनेकाचं नेतृत्व पुढं आल्यामुळं काँग्रेससारखा जो पक्ष आहे, जो जातीवादी पक्ष आहे, बाबासाहेबांना त्रास दिलेला पक्ष जो असेल तो काँग्रेस आहे. आणि बाबासाहेबांनी उघडपणे आपल्याला म्हणलेलं आहे की काँग्रेसचं जळतं घर आहे. तर काँग्रेस नेहमीच आंबेडकरी चळवळ ज्यावेळी उभी राहते त्यावेळी ते फोडायचा प्रयत्न करतात. पॅन्थरच्या काळात पण त्या काळात त्यांनी तसंच फोडलं. काय तरुणांना नोकऱ्या दिल्या, अनेकांना असं फोडायचं काम केलं. दलित पॅन्थरची चळवळ तिथं फुटली, ज्याचं रूपांतर राजकीय चळवळीमध्ये व्हायला पाहिजे ते होताना दिसलं नाही. आठवले साहेब तिथून उदयास आले, परंतु कसं आहे, आता राजकीय चळवळ जर आपल्याला यशस्वी करायचं असेल, आता महाराष्ट्रात आपण आंबेडकरी समाजाचा विचार केला, आत्ताच्या अतिशनं सांगितलं की लोकसंख्या आपली जास्त आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा, अनुसूचित जातीचे जवळपास 29 मतदारसंघ आपल्याला या ठिकाणी आहेत. तर त्या 29 मतदारसंघात सुद्धा आंबेडकरी चळवळीचा माणूस निवडून येतो का? नाही. कारण एका मतदारसंघात आपण काढलं तर 30 ते 40 हजारच्या घरात कुठेही जावा तुम्ही महाराष्ट्रामध्ये, तिथं आंबेडकरी समुदाय राहतो, परंतु 30 ते 40 हजारामध्ये आपण निवडून येऊ शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला काय केलेलं आहे की आरक्षणाची अंमलबजावणी राज्यघटनेमध्ये केली. आज आरक्षणाचा लाभ SC ST OBC सर्वांना मिळतो, परंतु जो बहुजन जो कन्सेप्ट आहे राजकारणामध्ये, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर एक जात एकत्र येऊन उपयोग नाही, अनेक जातीचा संचय व्हायला पाहिजे. मग आता अनेक जातीचा संचय होण्यासाठी बहुजन जी कन्सेप्ट आहे, जो SC ST OBCंना घेऊन जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी मांडावा लागेल. आता आंबेडकरी चळवळ म्हणजे काय? फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, जे 1948 पासून ते 1956 पर्यंतचा जो काळ आहे तो मानवतावादी विचारधारेचा काळ आहे. फुले शाहू आंबेडकरांनी त्या संदर्भात विचारधारा मांडली. महात्मा फुलेंनी सर्वात प्रथम आरक्षणाचा कन्सेप्ट मांडला, त्याची अंमलबजावणी कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला राज्यघटनेमध्ये घटनेच्या 340 ते 42 कलमांतर्गत प्रावधान करून त्याची अंमलबजावणी देशभरामध्ये चालू झाली. मग आज आपले आंबेडकरी चळवळीतले पक्ष किंवा संघटना या बहुजनाच्या लोकांमध्ये तयार करायला कुठेतरी कमी पडलेले आहेत. आता महाराष्ट्रात मागासवर्गीयांच्या 59 जाती आहेत. मग त्यात मातंग आला, ढोर आला, चांभार आला, मोचे आला, मादगी समाज आला. त्या 59 जातीचं तो आंबेडकरी विचारधारा त्याच्यामध्ये रुजली का, हा पहिला प्रश्न आहे. कारण जोपर्यंत आपण या बहुजनाचा कन्सेप्ट आपण जोडत नाही तोपर्यंत आपली राजकीय ताकद तयार होणार. बाबासाहेबच म्हणतात, राजकीय सत्ता ही सर्व समस्येची गुरुकिल्ली आहे. सो कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर फॉर युअर एमान्सिपेशन. तर आपले जे आंबेडकरी चळवळीतले पक्ष आहेत कुठेतरी ह्या लोकांना तयार करण्यासाठी कमी पडत आहेत. आता तरुणांची भूमिका यामध्ये, आंबेडकरी चळवळीतला तरुण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी 18-19 वर्ष आलेला असताना जोडला जातो, परंतु तो प्रश्न संभ्रमात पडतो की मी कुणाकडे जावं. आज RPIचे एवढे गट आहेत, आज वंचित बहुजन आहे, बहुजन समाज पार्टी आहे. आज बहुजन समाज पार्टी देशभरामध्ये बहुजनाचा कन्सेप्ट घेऊन उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये जिथं 4 धाम आहेत तिथं 4 वेळा सत्ता प्रस्थापित केलेला डेमो आपल्याकडे आहे. म्हणजे आपण तो डेमो इथं वापरून तरुणांना प्रशिक्षित करून हा फुले शाहू आंबेडकरीची विचारधारा त्यांच्यामध्ये रुजवून की तुमचा उद्धार कशामध्ये आहे. आज आपले प्रश्न राजकीय सत्ता नसल्यामुळे आज एक आमदार आणि खासदाराच्या प्रश्नामध्ये किती ताकद असते. अधिवेशन भरल्यानंतर लक्षवेधी असते, तारांकित प्रश्न असतो, शून्य प्रवाहामध्ये प्रश्न असतो. एखादा आमदार जर प्रश्न विचारला तर तिथल्या संबंधित मंत्री तिथला संबंधित जो अधिकारी आहे त्याला फाईल घेऊन तिथे विधानभवनमध्ये जावं लागतं. म्हणजे एवढी ताकद एका आमदाराच्या प्रश्नामध्ये. आज आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, आज आपल्या लोकांचे प्रश्न, आज छोट्या छोट्या प्रश्नासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं. आज आपण आपले कार्यकर्ते बघा, जिल्हा परिषद, महापालिका, कलेक्टर ऑफिस, छोट्या छोट्या प्रश्नासाठी निवेदन घेऊन जातात आणि ते पण प्रश्न सुटत नाही आहेत. म्हणजे किती मोठा आपल्या लोकांवर अन्याय व्हायला लागला आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या हे नुकसान कशामुळे कारण राजकीय ताकद आपल्याला निर्माण करावं लागेल. विचार करा, 29 जाती, 29 आरक्षित SC साठी राखीव आहेत, तिथं तरी आंबेडकरी चळवळीतले पक्ष निवडून येतात का? आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 1957 सालापासून आपण निवडणुका 1 मे 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. तिथून किती निवडणुका झाल्या? जवळपास 16 निवडणुका झाल्या. 29 जागेवर किती आंबेडकरी चळवळीचे लोक निवडून आले? नाही आहे. कारण आपल्या आंबेडकरी चळवळीतला एका नेता तयार झाला तर त्याला
चमचा बनवलं जातं, पैशाच्या ताकदीवर फोडलं जातं. म्हणून बहुजन नेते ज्यांनी या देशामध्ये बहुजनाची कन्सेप्ट यशस्वी केली, कांशीराम साहेब, त्यांनी एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की चमच्यांना कापू नका, चमच्याचे हात कापा. म्हणजे चमचा तयार करणे हात कापा, आपल्याला ही करावं लागेल. आपल्या तरुणांना एकत्र येऊन हा फुले शाहू आंबेडकरांचा लढा काय आहे हा तरुण लोकांना समजावून सांगावं लागेल. आज ताजं उदाहरण घ्या, परवा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनुसूचित जातीच्या लोकाला भविष्य खतम होईल अशा पद्धतीचा वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे, जो की घटनाच्या विरोधात आहे, घटनाबाह्य आहे. तो निकाल तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिले. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 341 कलमामध्ये अनुसूचित जातीची सूची बनवलेली आहे. त्यांच्या हजारो वर्षाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करून बाबासाहेबांनी अनुसूची तयार केलेली आहे. आज अनुसूचीला चॅलेंज केलं, सर्वोच्च न्यायालयाचा तो अधिकारच नसताना कारण आजकाल तुम्हाला माहीत आहे ईडी CBI असेल आणि सत्तेचा गैरवापर करून शासकीय यंत्रणेचा कसा वापर व्हायला लागला आहे हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. देशातमध्ये राहुल गांधी भारतीय संविधान घेऊन या लोकसभेमध्ये त्यांनी फिरले आणि आम्ही संविधानाचं रक्षण करणार असं त्यांनी सांगितलं. मग काँग्रेसने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात पाठिंबा दिलेला आहे किंवा विरोधात भूमिका मांडली का? आज देशभरामध्ये संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे का म्हणून तुम्ही फिरता आणि तुम्ही आपल्याच तरुण पिढीचं भविष्य जे अनुसूचित जातीचे लोक एकत्र येऊन लढा लढले पाहिजे, आज त्याच्यातच भांडणं लागलेलं आपल्याला दिसतंय. आज महार आणि मातंग एकमेकाच्या विरोधात उभा राहिलेला आहे. अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामुळे एकत्र यायच्याऐवजी त्यांच्यामध्ये डिवाईड करण्याचं कारस्थान मनुवादी लोकातून सुरू आहे. आणि आज आपलेच लोक आज मला आंबेडकरी चळवळीच्या लोकांबद्दल लोकसभेला अत्यंत मला दुःख झालं एक आंबेडकरी तरुण म्हणून. ज्यावेळी आपल्या बौद्ध समाजातून गल्लीमध्ये काँग्रेसला मतदान झालं, आज मला सांगा ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने संविधान सभेवर यायला त्रास दिला, आज तीच काँग्रेस बाबासाहेबाचं संविधान धोक्यात आहे म्हणून आपल्या लोकांचे मतं घेतले आणि वर्गीकरणाला एकीकडे पाठिंबा देते. म्हणजे तुमचा दुश्मन कोण आहे तेच आपल्या लोकाला कळी नाही, दुश्मनालाच तुम्ही ताकद द्यालात. आताच सोलापूरचं मी उदाहरण बघितलं, आपल्या वस्तीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार फिरत आहे आणि तो आपल्या मतं मागत आहे. आज आपल्या लोकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला तुझा विरोध कर तरच आम्ही तुला मतदान देऊ. म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे आपण बळ कोणाला द्यालो आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी समाजाला आव्हान करू इच्छितो की आपल्या समाजाच्या लोकांनी आपल्याच निळ्या झेंड्याच्याच पक्षाला मतदान केलं पाहिजे, भले ते निवडून येऊ दे किंवा न येऊ दे, कारण आपला एक दबाव तंत्र आपली ताकद दिसणार आहे. जातीवादी पक्षांना आणि जातीवादी लोकांना जर आपण मतदान करत असू तर आपण दुश्मनालाच दूध पाजत आहोत असा अर्थ होतो. कारण तुम्ही बघा, जाता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारने जाता अनुसूचित जाती वर्गीकरणाची समिती नेमलेली आहे. त्याचा GR आहे, इंदिरा आसवार जी पार्टीची आहे तिला सदस्य सचिव केलेला आहे. आज महाविकास आघाडीच्या लोकाला प्रश्न, आपल्या समाजाने प्रश्न विचारला पाहिजे की उद्या जाऊन तू समिती बरखास्त करणार आहे का? कारण हा दूरगामी परिणाम होणारा निर्णय आहे सर, दूरगामी परिणाम होणारा या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामुळे. तो पहिला आपण इथं हाणून पाडलं पाहिजे. म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी समाजाला आवाहन करू शकतो, महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही मतदान करू नये, कारण ते सगळे पक्ष अनुसूचित जाती वर्गीकरणाला समर्थन केलेले आहेत. उद्धव ठाकरेचा उभाटा असेल त्यांनी समर्थन केलेलं आहे, राष्ट्रवादीच्या शरद पवारनी समर्थन केलेलं आहे, परत काँग्रेसने समर्थन केलेलं आहे वर्गीकरणाचं. BJPनं तर त्यांनी तर समितीच नेमलेली आहे, BJP, राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेने सगळ्यांनीच त्यांनी समितीच नेमलेली आहे. तर उघडपणे हे लोक तुमच्या भविष्याला बरबाद करण्याच्या हिशोबाने उभे आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो आंबेडकरी समाजाला, जर आपली ताकद आपल्याला निर्माण करायचं असेल राजकीय, तर आपल्याला एक निळा झेंडा निवडावा लागेल आणि निळ्या झेंड्यालाच बळकटी करावं लागेल. आणि तुम्हाला उदाहरण देतो, जेव्हा आपण एकत्र येऊ, गुळ तिथं माशी या म्हणीप्रमाणे अनेक छोट्या छोट्या जाती आपल्याला जोडत राहणार आहेत आणि तिथून बहुजनाचा कन्सेप्ट यशस्वी झाला तर आपली सत्ता येणार आहे. कारण उत्तर प्रदेश हे आपल्याला डेमो आहे, एक वेळा नाही तर निळ्या झेंड्याच्या जीवावर 4 वेळा सत्ता हस्तगत केलं. उत्तर प्रदेश आपल्यापुढे डेमो आहे आणि महाराष्ट्रातून उगमस्थान आहे. फुले शाहू आंबेडकर हितले आहेत आणि हितला डेमो घेऊन तिथं यशस्वी होतं, हितं का होत नाही याचं आत्मचिंतन इथल्या तरुणांना करणं गरजेचं आहे. आणि एक झेंडा एक नेता आणि हे समीकरण करून इथले तरुणांनी आंबेडकरी चळवळीला मजबूत केलं पाहिजे आणि येत्या काळातसुद्धा केलं पाहिजे. त्यासाठी आपल्या तरुण विचारवंतांनी या संदर्भात काम करावं आणि बहुजन कन्सेप्ट या देशामध्ये यशस्वी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि आंबेडकरी पक्ष मजबूत झाल्याशिवाय आपला उद्धार नाही साहेब.
कारण आपले प्रश्नसुद्धा घेत नाहीत. बार्टीचं आंदोलन तुम्ही बघितलं, 2018च्या बॅचपासून सातत्यानं आंदोलन चालू आहे. 2018ची बॅच आंदोलनामध्ये होती, 2021ची बॅचला आझाद मैदानावर उपोषण करावं लागलं कित्येक दिवस, 22च्या बॅचला अनेकाला आंदोलन करावं लागलं. म्हणजे आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत. म्हणजे आम्ही काय माणसं आहोत का नाहीत, का गुरंढोरं आहोत? आणि बाबासाहेबांनी सगळे घटनात्मक अधिकार आपल्याला दिलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला अधिकार मिळत नाहीत. म्हणजे इतकी भयान परिस्थिती आता येत्या काळात आहे. भविष्यात आंबेडकरी चळवळीतले तरुण जर एकत्र नाही आले तर आपलं भविष्य धोक्यामध्ये आलेलं आहे. आणि विशेषतः आंबेडकरी समाजाला एकटं पाडण्याचा डाव सुरू आहे प्रत्येक पक्षाचा. तो हाणून पाडायला आपणच हाणून पाडू शकतो. त्यामुळे आपले तरुण वेगवेगळ्या दिशेनं न जाता कुठला तर एका भोवती आपण ताकद प्रस्थापित केली पाहिजे आणि आंबेडकरी चळवळीचं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. 29 जागा म्हणजे जोक नाही सर. 29 जागा अनुसूचित जातीच्या राखीव आहेत. 29 जागेवर आज आपले आमदार निवडून आले तर आपण आज या देशामध्ये बार्गेनिंग पॉवरवर मुख्यमंत्रीसारखं पद मिळवू शकतो. अशक्य असं नाही. तुम्हाला देवेगौडा साहेबाचं उदाहरण आहे किंवा कुमारस्वामी यांचे सुपुत्र, त्यांनीसुद्धा मुख्यमंत्री झाले कमी जागेवर, उदाहरण आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे आपली ताकद. पण हे कसं होणार? आता आंबेडकरी चळवळीचे एकेकाळी बालेकिल्ले राहिलेले ज्या बौद्ध वस्त्या होत्या त्यामध्ये आता इतर पक्षांनी शिरकाव केला आहे. त्या ठिकाणी भाजपासुद्धा शिरकाव केलेला आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे आणि आता RPIचं नाव देखील दिसत नाही. इतर पक्षाचे नगरसेवक या बौद्ध वस्त्याने होताना दिसत आहेत. हे कसं शक्य होणार? कारण काय झालं आहे सर, मी आत्ता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे RPIचे तर उमेदवारच नाहीत ना निवडणुकीमध्ये. मागच्या वेळी तुम्हाला उमेदवार बघायला मिळाले तर वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीचेच आपल्याला दिसतात. कारण काय झालं आहे, आपले जो समाज आहे आंबेडकरी चळवळीला तरुण जर अतिशनं म्हटल्याप्रमाणे त्याला घाई झालेली आहे प्रगती करण्याची. वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी पुढे येऊन हे लोक आंबेडकरी चळवळीत काम करण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे डायरेक्ट चाललेले आहेत. आता आपल्या वस्तीतलं उदाहरण घ्या. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक कधी आपल्या वस्तीतून निवडून येत नव्हता, परंतु आज आपलेच समाजाचे लोक डायरेक्ट BJPचं तिकीट घ्यायला लागले. मग तुमची चळवळच खतम झाली ना साहेब. आंबेडकरी चळवळ चालवणार, आता समजा आम्ही आंबेडकरी चळवळीत काम करतो, आज आम्ही समाजाला आव्हान करायला लागलो. समाज म्हणजे आमची ताकद आहे, ते हत्यार आहे आमचं. ते हत्यारच जर दुसऱ्या पक्षात काम करायला तर आम्ही चळवळ कोणाच जीवावर लढायची. त्याच्यामुळे समाजाच्या तरुणांनी आता त्यांनी लोका फोडतात फोडू द्या, आपल्याला समाजातल्या मतदारांना जागृत करावं लागेल. तुमचा दुश्मन कोण आहे आणि तुमचा हितैषी कोण आहे हे आपल्या समाजाच्या लोक ठरवावं लागेल. त्याचबरोबर आमच्यासारख्या तरुणावर आहे, समाजाला आपण सांगितलं पाहिजे तो दुश्मनाला तुम्ही दूध पाजू नका. आज मला सांगा, महाविकास आघाडीचे लोक आजच वस्तीमध्ये प्रचाराला आलेले आहेत. आज त्यांची हिंमत झाली बघा आपल्या वस्तीतून मतदान मागायची. आपल्याकडे आपल्या समाजाकडे सक्षम पर्यायच नाही आहे. त्यामुळं आपले पक्ष आपल्याला बळकट करावं लागणार आहेत साहेब. मी म्हणत नाही कुठल्या पक्षाला तुम्ही पाठिंबा द्या, परंतु समाजाने ठरवलं पाहिजे. आज सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात आहे. आज इंटरनेटवर प्रत्येक इतिहासात आपण बघू शकतो. आज प्रत्येक तरुणांनी कोणतर मला येऊन सांगितलं पाहिजे. त्या काळात लोक अडाणी होते, बाबासाहेबांनी उद्धार केला. आज सुशिक्षित झालेलं आहे बाबासाहेबांच्या विचाराच्या माध्यमातून. आपल्याला ठरवायला पाहिजे एक चळवळीची आपण दिशा काय केली पाहिजे. आपल्याला समाजाला तयार करावं लागेल. स्त्रिया आहेत इथले. या सोलापूर शहरातून जीवाप्पा येदाळेसारखे आमदार देखील बाबासाहेबांनी निवडून आले होते, परंतु आता एकही आमदार येताना दिसत नाही. बाबासाहेबांनी या ठिकाणी महार माग वतनदार परिषद देखील घेतली होती, त्याचं कुठं या ठिकाणी फलित देखील आता दिसत नाही किंवा लोकांना विसर पडला आहे का? विसर म्हणजे कसं झालेलं आहे सर, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे पैशाचा अमाप वापर केला जातो आहे. आपलेच आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याच जातीचे लोक त्यांच्या पक्षासाठी प्रचार करतात. याच आंबेडकर उद्यानच्या समोर उभा राहून कथाकथित पुढारी काँग्रेसला मतदान करा म्हणून सांगत होते, याच आंबेडकर उद्यानच्या समोर थांबून. आणि मग मला प्रश्न पडतो, असे लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणू शकतात का? आपल्याला ड्युटी आहे साहेब, ही आपली बाबासाहेबांनी दिलेली आहे, आपली जबाबदारी आहे. कारण आपल्याला लोकांना जागृत करावंच लागेल, प्रसारच करावं लागेल, दुसरा पर्याय नाही. समाजाला तयार करावं लागेल आपल्याला की बाबा ही तुझी चळवळ आहे आणि ही चळवळीतच तू मतदान कर. आता मी जसं म्हटल्याप्रमाणे आता तुमच्याकडे महाविकास आघाडीचे पण लोक आले आहेत, महायुतीचे पण येतील, पण तुम्हाला ठरवावं लागेल ना मला मतदान कोणाला करायचं आहे. माझ्याकडे निळ्या झेंड्याचा पर्याय नाही सक्षम, आणि त्याला जर मी मतदान केलं तर तो निवडून येणार नाही. असे एक विचारवंत आहेत आपल्याकडे की माझं मतदान वाया जाईल, ते का निवडून येणार का चळवळीतले, म्हणून आम्ही जातीवादाला मतदान करू. हे चुकीचं आहे. भले आपल्या
पक्षाचा उमेदवार जर असेल निळ्या झेंड्याचा तर तुम्हाला त्यालाच बळकट करावं लागेल. भले तो निवडून येऊ द्या न येऊ द्या. आज मला एक सांगा, आज 50,000 मतदान जर आपल्या पक्षाला झालं असतं तर आज त्या लोकांची इथे येऊन मतदान मागायची हिंमत झाली असती का? आतिश उभारला होता, त्याला जर 50,000 मतदान झालं असतं तर आज त्या लोकांची इथे येऊन मतदान मागायची हिंमत झाली असती का? म्हणजे आपल्याला ठरवावं लागेल दुश्मन कोण आहे. आज ह्या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे की महाविकास आघाडीचे लोक तुमची वर्गीकरणाबद्दल भूमिका काय, आणि जर ती तुमची विरोधात आहे तर आम्ही तुम्हाला मतदानच करणार नाही. आज ह्या लोकांना एक एक काळ होता, चळवळीतले लोक आपले हाकलून लावत होते काँग्रेसमध्ये उभारणाऱ्या लोकाला, वाळीत टाकलं जायचं. तो काळ आता येणं गरजेचं आहे, कारण भविष्य धोक्यामध्ये आहे. कारण घटना आज कुणाच्या हातात आहे, घटना बदलणार. उघडपणे BJPचे लोक घटना बदलणार म्हणून सांगतात आणि एकीकडे नाटक चालू आहे घटना वाचवतो. आपल्या समाजाला विचार करावा लागेल साहेब, कारण विचार करणं का गरजेचं आहे, कारण तुमच्या आणि माझ्या मुलाबाळावर दूरगामी कमी परिणाम करणारा विचार आहे. आणि आजकाल आंबेडकरी चळवळीला पूर्णतः खतम करण्याचं नियोजन मनुवाद्याकडून पूर्ण आखलं गेलेलं आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कळकळून विनंती करतो आंबेडकरी समुदायाला की तुम्ही फक्त निळ्या झेंड्यालाच मतदान करा, तर आपली चळवळ यशस्वी होणार आहे. काय सांगाल, एक तरुण म्हणून आंबेडकरी राजकारणाबद्दल कसा विचार करताय? सर्वप्रथम मी एक शेर सांगू इच्छितो नाउमेद झालेल्या आंबेडकरवाद्यांसाठी. सारेच काही संपले नाही इतक्यात मागे सराया, नवी पिढी येते क्रांतीचा जय भीम कराया. या शेरमध्येच एक त्यामधली दिशा सांगतो की येणारं दशक हे आंबेडकरवादी युवकांचं असणार आहे आणि याची सुरुवात 2024च्या लोकसभेपासून UPमध्ये भीम आर्मीचे चीफ आझाद यांच्या निवडून येण्यापासून झाली आहे. आणि आज जे काही आंबेडकरवाद्यांसमोर जे काही आव्हान आहे, म्हणजे आंबेडकर चळवळीच्या बाबतीत असेल, तर मी म्हणेन की RPI हा बाबासाहेबांच्या आणि संकल्पनेतला पक्ष, परंतु इथल्या प्रस्थापित लोकांनी, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने त्या पक्षाचं राजकीय विघटन केलं. ते कसं, तर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक वर्षी एक नवीन गट प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत गेला. त्यामुळं RPIचं राजकीय विघटन झालं आणि त्यामुळे आज आपल्याला ही चळवळीची दुर्दशा अशी दिसत आहे. परंतु आजचा आंबेडकरवादी युवक हा सजग आहे, कारण तुम्ही कोणतंही सामाजिक आंदोलन घेतलात, इवन कोणत्याही समाजाचा असेल, त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्यासाठी उभा राहणारा हा आंबेडकरवादी असतो. आणि आंबेडकरवादी तरुणाला जर सामाजिक आंदोलनामध्ये तो समोर असतो, परंतु राजकीय पटलावर तो कुठेच नसतो. कारण का, तर इथली प्रस्थापित व्यवस्था ही आंबेडकरवाद्यांना फक्त फूट सोल्जर म्हणून वापरते. म्हणजे तुम्ही फक्त आंदोलनाला आम्हाला पाहिजे, पण राजकीय आंदोलनामध्ये तुम्ही आमच्यासोबत नसता, किंवा तसं सहकार्य आत्तापर्यंत प्रस्थापित व्यवस्थेने किंवा प्रस्थापित पक्षांनी कधीच केलं नाही. त्यामुळे आंबेडकरवाद्यांचं म्हणजे चळवळीचं आज अशी दुर्दशा आहे असं मी म्हणेन. परत दुसरी अशी गोष्ट आहे की साध्या प्रश्नांना आज आंबेडकरवादी युवकांना त्यामध्येच त्यांचा वेळ जातो आहे. म्हणजे शैक्षणिक अधिकार म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये SC STच्या लोकांसाठी, SC STसाठी शिक्षणाचा अधिकार आहे. त्या राजकीय म्हणजे तो संविधानिक अधिकारासाठी देखील आज आम्हाला भांडावं लागत आहे, झगडावं लागत आहे प्रत्येक वर्षी. म्हणजे फेलोशिप असेल, स्कॉलरशिप असेल, RTI असेल, कुठलाही संविधानिक जे काही मूल्य आहेत त्यासाठी जर आम्हाला भांडावं लागत असेल तर इथली व्यवस्था, राज्यघटना पूर्णपणे ती इथे वर्क करते असं नाही आहे. त्यामुळं हे सगळं आम्हाला करावं लागत आहे. म्हणजे इथला आंबेडकरवादी युवक हा या गोष्टींमध्येच व्यस्त आहे. त्याला राजकारणामध्ये राजकीय त्याची जे काही त्याची भूमिका आहे किंवा राजकीय बांधणी असते तो करण्यासाठी वेळ जो असतो तो मिळत नाही आहे, किंवा तशी व्यवस्था तशी एक कार्यरत आहे की ह्या लोकांना किंवा हा युवक आहेत यांना ह्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवा. या प्रकारे आजची प्रस्थापित व्यवस्था इथे कार्यरत आहे. त्यामुळे राजकीय आंबेडकरवादी हा राजकारणाकडे आज म्हणजे यशस्वी का नाही आहे, तर त्याचं हे एक कारण आहे असं मला वाटतं. काय आंबेडकरवादी जे नेते आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? सातत्यानं निवडणुका आल्या की RPIचं ऐक्य किंवा ऐक्याचं घोषणा केली जाते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, परंतु ते होताना दिसत नाही. आणि आंबेडकरी जनतेची तशी भावना आहे वर्षानुवर्षाची, परंतु होताना दिसत नाही. आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी हा भावनिक असतो. आंबेडकरी ऐक्य म्हटलं की तो खूप खुश आणि हुरळून जातो. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस राजकीय भूमिका घेण्याची वेळ येते त्यावेळेस प्रस्थापित पक्ष किंवा व्यवस्थेतील लोक जे काही काम करत असतात, ज्यांना वाटतं की बाबा आंबेडकरवाद हा कुठंतरी थांबवला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये खोडा घालण्याचं काम करत असतात, अशी एक व्यवस्था कार्यरत आहे भारतामध्ये, देशामध्ये.
आणि त्यांना असं वाटत असते की ही लोक एकत्र आले नाही पाहिजेत. यासाठी मग जे कोणी प्रयत्न करत असतात त्याच्या म्होरक्याला फोडा किंवा त्याला कोणत्या तरी पदाचं किंवा एखादं मंत्रिपद किंवा एखादे कोणतेही पद किंवा काही राजकीय ऐक्य नसल्यामुळं काय समाजाचं असं मोठं नुकसान झालेलं आहे, तो अधोगतीकडे चाललेला दिसतोय का? 100% तसं आहे. कारण आत्ता सांगितल्याप्रमाणे माझ्या मित्रांनी की आज आरक्षणामध्ये वर्गीकरण होत आहे, तर त्यासाठी आंबेडकरवादी असा कोणता एक असा म्हणजे विधानसभेमध्ये आज आमचा आवाज म्हणून असं आम्ही सांगणार असं कोणी असा माणूसच नाही आहे, प्रतिनिधीच नाही आहे आमच्या हक्कांसाठी किंवा आमच्या संविधानिक जी आमची मूल्य आहेत, जे की घटनेमध्ये जे की नमूद आहे आणि त्या विरोधात जे काही सगळं चालू आहे. म्हणजे आज जे काही SC ST वर्गीकरणाचा जो काही निकाल झाला त्याला विरोध करायला आज विधानसभेमध्ये आमचा एक हक्काचा माणूस नाही आहे. मग हे सर्वात मोठं अपयश आहे असं मी म्हणतो. आपल्यासोबत अनुराग देखील आहेत. अनुराग, काय सांगाल? मोठे घडामोडी या राज्यात विधानसभेच्या निवडणुका देखील लागलेल्या आहेत, परंतु जे आंबेडकरीवादी पक्ष आहेत किंवा राजकारण आहे त्याकडे कसं पाहता आणि युवकाचे प्रश्न काय आहेत? सर्वांना जय भीम. मी अनुराग सुतकर. मुळात सर, एक गोष्ट सर्वांमध्ये म्हणजे आंबेडकरवाद्यांमध्ये एक गोष्ट रुजली पाहिजे की भाजप विरोधात आहे म्हणून काँग्रेस बरी आहे आणि काँग्रेस विरोधात आहे म्हणून भाजप बरी आहे. हा विषय आपण मुळात नष्ट केला पाहिजे. त्यासाठी आंबेडकर वाचणं हे गरजेचं आहे. मुळात आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आंबेडकरवाद्यांचा जो लढा आहे, म्हणजे जो बौद्ध समाज असेल आणि पूर्वाश्रमीचा महार असेल किंवा आमच्यासोबत जोडलेले अनेक बौद्धांसोबत जोडलेले आंबेडकरवाद्यांसोबत जोडलेले अनेक जे जाती आहेत, त्या मुळात कार्य करताना ह्या गोष्टींवर कार्य केले की त्यांचा सांस्कृतिक लढा होता. सांस्कृतिक लढा यासाठी होता की संस्कृती जी आहे, जी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, जी बाबासाहेबांच्या एका सहीनं हे सगळं मोडून गेलं आणि मुळात त्यांना आरक्षण किंवा वर्गीकरणाचा जो विषय झाला आणि एक राजकीय विषय झाला, तर पुन्हा त्यांना तीच परिस्थिती आणायची आहे. यासाठी काँग्रेस आणि भाजप किंवा जे कोणी प्रस्थापित पक्ष असतील त्यांचं ते काम प्रामाणिक करत आहेत. परंतु अनुराग, या मोठ्या बाबासाहेबांनी जवळपास हजारो वर्षाच्या व्यवस्थेला एकट्याने टक्कर दिली होती, पण आता हजारो तयार झालेले आहेत, परंतु मग अधोगतीकडे का आपण जात आहोत किंवा इथलं जे राजकारण आहे ते अधोगतीकडे काय जात आहेत? काल परवा आलेले पक्ष, स्थापन झालेले पक्ष ते देशाची सत्ता मिळवत आहेत, परंतु आंबेडकरांनी जे राजकारणासाठी रिपब्लिकनचं त्यांच्या संकल्पनेतला हा पक्ष होता आणि आता त्याचे RPIचे कितीतरी तुकड्यात त्याची विभागणी झालेली आहे. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते सर, की सर्वांना जो आपण आदर्श मानतो तो प्रत्येकाचा वेगळा आहे. आता बाबासाहेबांना आदर्श मानून त्यांच्या जीवनाची वाटचाल करणारे हे लोक भरपूर झाले, परंतु भाजप आणि मुळात संघाचा एक अजेंडा कायम आहे त्यांच्या डोक्यात की मूर्खाचा सत्कार करा आणि त्याला गुलाम करा. आज आपण अनेक जण बघत असाल की अनेक भाजपचे असतील किंवा काँग्रेसचे प्रतिनिधी असतील जे SC वाले किंवा आरक्षणवाले आहेत, तर त्यांना त्या मूर्खांचा सत्कार केला आणि त्यांना गुलाम बनवले की आपल्यासोबत ठेवायचं त्यांना. आणि मुळात अशा लोकांचा आदर्श आज समाज घेत आहे, ही सर्वात मोठी वाईट गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब न वाचता की माझ्या गल्लीतला हा दादा, हा आमच्या गल्लीतला बॉस, हा आमच्या गल्लीतला भाऊ, हा जो कोणी आहे हा जो आमचा नेता होऊ शकतो, ही जी काय संकल्पना आहे तिथं मुळातच म्हणजे प्रिन्सिपल दोष आहे तिथं. म्हणजे तात्विक एवढा मोठा दोष आहे की ज्यांना कुणाला आपण आदर्श मानतोय तो आपला आदर्श होऊ शकतो का? आणि एखादी गोष्ट आपण विरोधातल्या किंवा आंबेडकरवाद्यांच्या विरोधात जाऊन आपण सांगू शकतो का की माझा मुलगा किंवा माझी मुलगी IAS IPS होईल? हे शक्य आहे का? की विरोधी गोट्यात राहून तुम्ही सांगू शकता की माझं भविष्य घडणार आहे? मुळात आरक्षण वर्गीकरण हा मुळात ही जी कॉन्सेप्ट आहे सर, आणि मुळात राजकारण हा जो प्रकार आहे, मुळात राजकारण हा प्रकार यासाठी म्हणतो की बहुतशा आंबेडकरवाद्यांना ना की राजकारणाची गुरुकिल्ली कशात आहे ही गोष्टच माहीत झाली नाही. त्यामुळं अशा लोकांना आदर्श मानून अनेक वेळा त्यांची गल्लत होते की मी त्याच्यासारखा वागू का आंबेडकरासारखा तत्वनिष्ठेवर जगू. आणि आंबेडकरांनी सांगितलेले जे काही अधिकार आणि हक्क आहेत आपल्याला, त्या मांडण्यासाठी आपल्याला मुळात कोणतं प्लॅटफॉर्म असण्याची गरज नाही, ती वागण्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं की परंतु अनुराग, बाबासाहेबांनी सगळंच तयार केलं होतं. शैक्षणिकसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था स्थापन केली होती. धार्मिकसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया देखील स्थापन केली होती. मग राजकीयसाठी RPIचे त्यांच्या संकल्पनेतला हा पक्ष होता. मग सगळं बाबासाहेबांनी दिलं असताना मग का अधोगती होते? हां,
हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबासाहेब ज्यावेळेस बाबासाहेबांचं 56ला महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर बाबासाहेबांचे जे अनेक सहकारी होते बाबासाहेबांना अशी इच्छा होती अशी अपेक्षा होती की हे लोक त्यांची चळवळ पुढे घेऊन जातील परंतु त्यावेळेस सर्वात महत्त्वाची भूमिका जी ठरली ती काँग्रेसची ठरली कारण देशात असा एकच पक्ष होता काँग्रेस की जो बाबासाहेबांच्या विचारांना कायम विरोध करत आलेला पक्ष आजवर बाबासाहेबांच्या मुळात माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे संविधान सभेत देखील जायला बाबासाहेबांना त्यांनी विरोध केला आणि काँग्रेसची ही भूमिका नेहमी कायम आहे की जो प्रखर आंबेडकरवादी तयार होतोय तो तिथेच मोडून काढायचा बाबासाहेबांच्या हयातीनंतर बघितलं तर अनेक जे लोक आहेत की बाबा बाबासाहेबांची आरपीआयची युती झाली म्हणून सांगतात आणि आरपीआयसाठी एखाद्या पक्षाला तुम्ही काँग्रेससोबत गेला तर त्यांच्यासाठी जागा मुळात किती सुटल्या पाहिजेत आज याच्यावर नसलेला पक्ष कागदावर नसलेला पक्ष आघाडीत जरी आला तरी तो जागा निम्म्यापेक्षा दावा लावतो आणि बाबासाहेबांच्या नावाचा पक्ष आरपीआयमध्ये त्यांना देशात एक जागा मिळते असली कोणतीही युती त्यांना त्यावेळेस पहिल्या लोकसभेला कळली की बाबासाहेबांच्या पक्षांना त्यांनी एक जागा दिली आणि जे आज सांगतात की बाबासाहेबांच्या हयातीनंतर की आपण बोललात की पीपल्स एज्युकेशन सोसायटी असेल किंवा ह्या असेल तर मुळात ह्या गोष्टी आंबेडकरवाद्यांना आणि सामान्य लोकांना सांगण्यासाठी झाल्यात की आमच्याकडे हे आहे आणि तुम्ही आमच्याकडे या मुळात ह्यांच्या गळ्यात बांधलेली दोरी वरच्यांच्या हातात आहे आणि ते ह्यांना वागवतात आणि हे सांगतात की हे आज हा समाज मुळात आंबेडकरवाद्यांच्या गरीब समाजाचा किंवा बुद्धीने चातुर्य असलेला आणि पैशाने गरीब असलेल्या समाजाच्या दुबळ्या समाजाचा फायदा आज हे प्रस्थापित घेत आहेत असं मला वैयक्तिक वाटतं आणि राजकारणाची जर एक गोष्ट झाली की बाबासाहेबांच्या नंतरचं राजकारण तर मुळात आत्ता हाच खरा प्लॅटफॉर्म आहे हीच खरी वेळ आहे की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या बाबतीत एवढं पुढं देश जात असताना आंबेडकरवाद्यांनी त्याच्यावर काम करून आपला सांस्कृतिक लढा आणि आपला बाबासाहेबांचा राजकीय इतिहास जो आहे तो समाजापर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या हयातीनंतर जर तुम्ही बघायला गेले तर अनेक मासे त्यांच्या गळ्याला लागले परंतु आज आम्ही इथे उभे आहोत हे पण शिल्लक आहेत का नाही म्हणजे बाबासाहेब आमच्यातून जर बाबासाहेब वजा केला तर आमची बाकी शून्य राहते असे आम्ही मानणारे लोक आहे बाबासाहेबांच्या कृपेमुळे यांना 3 टाईमचं जेवण मिळालं अंगावर घालायला कपडा मिळाला गळ्यातलं मडकं गेलं पाठीवरचा झाडू गेला आणखी काय सामान्यांची भूमिका असली पाहिजे एक गोष्ट इथे मला उदाहरणासकट ही करावीशी वाटते की ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत बोलतात की आम्ही इत्येक वर्ष या व्यवस्थेने शूद्रांवर अन्याय करत आलेला आहे किंवा आजवर त्यांचं मागचं स्टेटमेंट आणखी एकदा तुम्ही पडताळून पाहू शकता की अनेक वेळा ते म्हणतात की ह्या व्यवस्थेने या दलितांवर अन्याय केलेला ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे आणि त्यांच्या भूमिकेतून वर येणारा भाजप हा पक्षातील किंवा आमदार खासदार त्यांचे म्हणतात की आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलेलो आहे म्हणजे हा जो त्यांची दुतर्फा भूमिका आहे मुळात मला एक गोष्ट म्हणायची आहे की आंबेडकरवाद्यांची जी भूमिका आहे आजवर की इतकं वर्ष झाले आंबेडकरवाद्यांवर किंवा बहुजनांवर अन्याय होत आहे तरी पण त्यांची आज भूमिका अनुराग असं वाटत नाही का या सगळे जे आपण म्हणता अन्याय वगैरे होतात पण यावर सर्वात मोठा उपाय हा राजकीय नाही का 100% या सर्वांवर जो उपाय आहे तो राजकीय गुरुकिल्ले आपण हातात घेणं हा एकच उपाय आहे कारण जर सांस्कृतिक आणि शिक्षण आणि आर्थिक ह्या 3 गोष्टीसोबत जर राजकीय जोड असेल तर आपण प्रगती करू शकतो कारण माझ्या सर्व मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आपला जो आवाज आहे किंवा आपली जी समस्या आहे आपल्याला पुढं एक वेळ अशी येईल की आपल्याला छोटी गोष्ट आपल्याला भांडून मिळवावी लागेल आज हीच परिस्थिती आहे जे आमच्या PhDच्या विद्यार्थ्यांचं झालं किंवा जे शिक्षण घेणाऱ्यातल्या विद्यार्थ्यांचं होत आहे आज हाल शिक्षण हा मुळावर घाव घातलेला आहे कारण या व्यवस्थेतून त्यांना बहुजन शिक्षक किंवा शिक्षणवादी माणूसच बाहेर त्यांना पाडायचा नाही आणि राजकीय म्हणल्याप्रमाणे 100% राजकीय आहे मुळात RPI किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते ध्येय बाबासाहेबांचं जरी म्हणजे बाबासाहेबांच्या संकल्पनेतला जरी पक्ष असला तरी आंबेडकरवाद्यांचं जे मूळ आहे ते RPI आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कधीच नाही कारण जो विचार मला काय म्हणायचं आहे 56च्या आधी बाबासाहेबांच्या भूमिकेतून आलेला हा पक्ष असला कोणता यांना आंबेडकर कळाला की आज हे संघाच्या जोडीला जाऊन काम करत आहेत भाजपच्या जोडीला जाऊन काम करत आहेत काँग्रेसच्या जोडीला जाऊन काम करत आहेत असला कोणता आंबेडकरवाद्यांना कळाला की आज बाबासाहेबांनी अख्खी हयात त्या विचारांच्या विरुद्ध लढण्यासाठी घालवली आणि आज त्यांच्या पंक्तीला बसून आम्हाला सांगतात की तुमच्या ताटात आम्ही गोड वाढले अरे मूर्खा ते गोड नाही ते आमचं कर्तव्य आहे आणि ते आमच्या ताटात मिळालेलं आहे मुळात बाबासाहेबांचा जो लढा आहे तो सांस्कृतिक आहे आणि बाबासाहेबांची राजकीय पार्श्वभूमी ही डोक्यात घेऊन आज युवकांनी वाटचाल केली पाहिजे आणि मुळात सर आणखी एक गोष्ट सांगायची वाटते की ज्यावेळेस एक आंबेडकर नेतृत्व तयार करत असतं त्यावेळेस काँग्रेस आणि भाजपा ही त्यांना प्रश्न विचारणारी एक फळी निर्माण करते की याने अशी का भूमिका घेतली किंवा त्याने तशी का भूमिका घेतली जर यांना खोडून काढायचं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा सरसंघचालकांना
एकही ब्राह्मण देशातला असा नाही की जो सरसंघचालकांच्या विधानांचं खंडन करेल. म्हणजे हे आहेत मानसिक गुलाम एखाद्या व्यवस्थेचे. आणि बाबासाहेबांनी आणि शाहू फुले आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तातून आम्ही विचारांचे आलेले वारस आम्ही आजही म्हणतोय की आम्हाला आजही सामाजिक न्याय हवा आहे. ज्या लॉरेन्स बिश्नोईचं आज उदाहरण देत आहेत की लॉरेन्स बिश्नोईसारखा जो आज देशात म्हणजे त्याचं समर्थन करणारे लोक आज उभे आहेत. परंतु ही जी काही वेळ तो सांगतोय किंवा म्हणजे यांची मानसिकता किती बदलली आहे पहा, की आज म्हणजे एक जो प्रिन्सिपल मुद्दा आहे त्याला खंडन करून आज हे असे अनेक मुद्दे या मीडियाच्या माध्यमातून किंवा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज वर येत आहेत. मुळात त्याच्यामध्ये आपण एका गोष्टीवर ठाम असलं पाहिजे की मला कोणती भूमिका मांडायची आहे. आणि राजकीय भूमिकाचा जर विचार केला तर जो कोणी निळा झेंड्याचा पक्ष असेल त्याच्या मागं आपण थांबून आपली ताकद दाखवली पाहिजे. हेच येणाऱ्या भविष्यासाठी आपलं सर्वात मोठी ताकद असणार आहे असं मला वैयक्तिक वाटतं. की शेवटचा प्रश्न आतिश, बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात की मी जो रथ आणलेला आहे तो आहे तिथेच राहू द्या, तो मागं खेचण्याचं काम करू नका. तुम्हाला काय वाटतं, आता मागे जात आहे की आहे तिथेच आहे की पुढे चाललं आहे? नाही, खूप गंभीर असा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं हा जर रथ तुम्हाला हाकता आला नाही, ओढता आला नाही तर त्याला आहे तिथेच राहू द्या, पण त्याला मागेही जाऊ देऊ नका. आता सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की हा रथ हळूहळू मागे चालला आहे. कुठेतरी त्याला निळ्या झेंड्याचे पाईक जे आता सध्याचे प्रस्थापित काँग्रेस BJP सोबत गेलेले नेते असतील ते त्याला कारणीभूत आहेत. हा रथ हाकायचा होता, मागे न्यायचा नव्हता. त्यामुळं मला प्रकर्षाने आंबेडकरी तरुणांना हे सांगायचं आहे, समाजामध्ये निळ्या झेंड्याचा विचारांचा, बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे चालणारा आणि तुमच्या समाजाचं भलं ज्याच्यामध्ये आहे, तुमच्या समाजाला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक व राजकीय दशा आणि दिशा देऊ शकतो अशा पक्षाला तुम्ही समर्थन करा, त्याच्या मागे ताकदीने उभं राहा. ज्यावेळी तुम्ही तुमचा निळ्या झेंड्याचा पाईक, एक नेता, एक संघर्ष तुम्ही पुढे नेताय, त्यावेळी तो रथ हळूहळू पुढे जाईल असं मला वैयक्तिक वाटतं. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की जो मागे चाललेला रथ आहे त्याला थांबवण्यासाठी आमच्यासारखे आंबेडकरवादी कधीही तयार आहेत. आम्ही त्या रथाच्या खाली दगड म्हणून तिथेच ठेवू, दगड म्हणून राहू, परंतु तो रथ मागे जाऊ देणार नाही. एवढी मला फक्त एक आपल्यासमोर ही मांडायची आहे. आणि पुन्हा एकदा इथल्या तमाम आंबेडकरी तरुणांना एक महत्त्वाचं आणि प्रकर्षानं सांगणं आहे, जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल आजच्या घडीला तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पक्षाला, विचाराच्या पक्षाला, निळ्या झेंड्याच्या पक्षाला या समाजामध्ये एकत्रित करून मूठ बांधली पाहिजे, वजरमूठ बनवली पाहिजे आणि आपला आंबेडकरी विचारांचा झेंडाच पुढं नेला पाहिजे. आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी भाषणात संदेश दिला होता की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. हा मोठा धीरगंभीर असा संदेश बाबासाहेबांनी दिला होता. परंतु महाराष्ट्रातील जे आंबेडकरवादी पक्ष आहेत ते आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर राजकारण करतो असे म्हणणारे पक्ष आहेत, त्यांनी या बाबासाहेबांच्या वाक्याचा एकदा विचार करणं गरजेचं आहे असं या तरुणांना वाटतं आहे. अशोक कांबळे, मॅक्स, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.